नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये सरळ सेवा पदांची भरती आलेली आहे 2025 ची आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर बघा, ही जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेचं टाइम टेबल आणि जो लागणारा तुम्हाला सिलेबस आहे तो सिलेबस डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि आजच्या तारखेपासून जवळपास 1 महिना तुम्हाला या परीक्षेसाठी मिळणार आहे। तर या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, सिलेबस एक्झॅक्ट काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्याच्यासाठी काय करायचंय, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। आता ही जी काही भरती आलेली आहे या भरतीची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्या ठिकाणी तुम्हाला मुंबई महानगरपालिकेसाठीचे खूप सगळे प्रश्न जे असतात ते संभाव्य प्रश्न विचारले जातात। त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर प्रत्येक प्रश्नाला कमेंट करायचं आहे। तीही लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, ती पाहू शकता। तर बघा, ही ज्या काही तारखा आहेत त्या तारखा इथं कधीपासून आहेत, 15, 16, 17, 18 आणि 21 जुलै 2025 रोजी तुमची परीक्षा होणार आहे। ज्या विद्यार्थी मित्रांनी या परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत त्यांनी या तारखा लक्षात ठेवायच्या आहे। आणि बघा, इथं एकूण वेगवेगळी 30 पदं होती, त्या 30 पदांसाठीची ही भरती आलेली होती आणि त्याच्यामध्ये आपण ज्या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे त्याची तारीख कोणती आहे तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवरती पाहायचं आहे। हॉल तिकीट ही डाउनलोड व्हायला सुरुवात होईल मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये। तर तुम्ही काय करायचंय, आपली जी वेबसाईट आहे नवी मुंबई महानगरपालिकेची ती वेबसाईट पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे हॉल तिकीटवरती आपली तारीख कोणती आहे ते देखील पाहायचं आहे। त्याच्यानंतर बघा, प्रत्येक पदासाठीच्या इथं तुम्हाला निश्चित केलेला जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम तुम्हाला इथं परीक्षेसाठी विचारला जाणार आहे, तर तो पाहायचा आहे। बघा, कनिष्ठ इंजिनियरसाठीचा इथं अभ्यासक्रम दिलेला आहे। तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केला असेल त्या पोस्टचा अभ्यासक्रम जो आहे तो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। एक एक पोस्ट मी तुम्हाला पुढे दाखवत आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग त्याच्यासाठीचा इथं सिलेबस दिलेला आहे, तो पाहायचा आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग त्याच्यासाठीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर उद्यान अधीक्षक त्याचाही सिलेबस इथं आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। मित्रांनो बघा, 30 पोस्ट आहेत, प्रत्येक पोस्टचा सिलेबस वाचत बसेल तर हा व्हिडिओ मोठा होईल, त्यासाठी मी एक एक पोस्ट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे। तुम्ही ज्या पोस्टसाठीचा फॉर्म भरलेला आहे त्या पोस्टसाठीचा अभ्यासक्रम तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। बघा, डेंटल हायजेनिस्ट त्याची अभ्यासक्रम दिलेला आहे। स्टाफ नर्ससाठीचा बघा अभ्यासक्रम काय आहे, इथं तुम्हाला GNMचा अभ्यासक्रम दिलेला आहे, कशावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ते दिलेलं आहे। डायलिसिस तंत्रज्ञानाचा इथं सिलेबस दिलेला आहे, तुम्हाला काय असणार आहे। सांख्यिकी सहाय्यकचा देखील सिलेबस दिलेला आहे। ECG तंत्रज्ञ त्यांचा देखील सिलेबस इथं दिलेला आहे। मी बघा मार्क करतो आहे प्रत्येक पोस्टचं, तर तो तुम्ही ज्या पोस्टला अर्ज केला असेल त्याप्रमाणे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, आहार तंत्रज्ञ जे आहे त्यांचा देखील इथं तुम्हाला सिलेबस देण्यात आलेला आहे। नेत्र चिकित्सा सहाय्यक त्याचा देखील सिलेबस दिलेला आहे इथं बघा। त्याच्यानंतर औषध निर्माता अधिकारी जे आहे त्यांचा सिलेबस दिलेला आहे। आरोग्य सहाय्यक महिला त्यांचा देखील इथं सिलेबस आहे। बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक त्यांचा देखील इथं सिलेबस दिलेला आहे आणि पशु पर्यवेक्षक यांचा खूप मोठा सिलेबस आहे। बघा मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। पशुधन पर्यवेक्षक ही जी पोस्ट आहे त्यांच्यासाठीचा खूप सगळा सिलेबस आहे, तो सिलेबस पाहायचा आहे। त्याच्यानंतर ANMचा जो अभ्यासक्रम आहे तो देखील तुम्हाला इथं स्क्रीनवरती देण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, प्रत्येक पोस्टला जर अप्लाय केला असेल किंवा तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय केला असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्याच्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्यक जे आहे त्यांचा अभ्यासक्रम इथं दिलेला आहे। सहाय्यक ग्रंथपाल त्यांचा देखील आहे। वायरमन, ज्यांनी वायरमन या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठीचा सिलेबस बघा काय आहे, अतिशय थोडा सिलेबस आहे। दोन्ही चालकसाठीचा देखील थोडासाच सिलेबस आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। उद्यान सहाय्यक जे आहेत
त्याचा देखील सिलेबस इथं दिलेला आहे। लिपिक टंकलेखक ही नॉन टेक्निकल पोस्ट असल्यामुळं त्याचा जो काही सिलेबस आहे तो कॉमन असणार आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवा। लेखा लिपिक त्यांचा जो सिलेबस आहे तो इथं दिलेला आहे। तुम्हाला इथं बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट, गुड सर्व्हिस टॅक्स, जीएसटीच्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांचं नॉलेज असणं आवश्यक आहे। इनडायरेक्ट टॅक्स, कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, बेसिक ऑफ लॉ आहेत अकाउंटिंगचे, ते तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे। शवविच्छेदन मदतनीस त्याचा देखील इथं सिलेबस दिलेला आहे। कक्ष सेविका आया त्याचा देखील सिलेबस आहे आणि कक्ष सेवक वार्ड बॉय त्यांचा देखील इथं सिलेबस दिलेला आहे। मित्रांनो, लेखा लिपिक असेल, टंकलेखक असेल, याचा काही सर्व पोस्ट आहे त्याच्यातील बऱ्याच पोस्टचा अभ्यासक्रम जो आहे तो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहे। त्याच्यावरती तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची डिटेल माहिती तुम्हाला मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यासाठी काय करायचंय, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।